न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। तळणी, कुर्हा, भांबोरा येथील शेतकऱ्यांच्या 2 वर्षापासून सुरू असलेल्या संघर्षास आज यश मिळाले। मागील 2 वर्षापासून ईगल इन्फ्रा या खाजगी कंपनीच्या प्लांटमुळे स्थानिक शेतकऱ्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत होते। कधी रस्त्यांची पार दुर्दशा व्हायची, तर कधी प्लांटच्या धुळीमुळे उभ्या पिकांचं नुकसान व्हायचे। तेव्हा समस्याग्रस्त शेतकऱ्यांनी कंपनीकडे नुकसान भरपाई मागितली होती। ही मागणी 2 वर्षापासून सदर कंपनी व सरकारकडे प्रलंबित होती, पण शासन दरबारी गरीब कष्टकरी जनतेची हेळसांड सलग 2 वर्ष सुरू होती। ही नुकसान भरपाई आता मान्य होऊन आपदाग्रस्त शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यात आला आहे। तळणी, कुर्हा, भांबोरा येथील कास्तकारांना न्याय मिळवून देण्यात रविभाऊ जाधव, आर्णी तालुका अध्यक्ष, प्रहार संघटना यांचा सिंहाचा वाटा आहे। दिग्गज शेतकरी नेते व प्रहारचे संस्थापक अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांच्या प्रेरणेने रविभाऊ जाधव यांनी शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्यांच्या समस्या मार्गी लावण्याचा धडाका लावला आहे। रविभाऊ जाधव यांच्या बळकट नेतृत्वात कास्तकारांच्या रास्त मागण्यांना मान्यता मिळाल्याने स्थानिक शेतकरी वर्गाने कृतज्ञता व्यक्त केली। इंडिया न्यूज 28 यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी नितीन पवारची रिपोर्ट। नमस्कार, आम्ही कुर्हा, तळणी आणि भांबोरा येथील सर्व कास्तकार 2 वर्षा अगोदर इथे ईगल इन्फ्रा एक कंपनी म्हणून आली होती आणि आमच्या शेतालगत त्यांनी त्यांचा प्लांट उभारला। त्या प्लांटमुळे आमच्या शेतातील पिकांचं भरपूर नुकसान झालं आणि रस्तासुद्धा खराब झाला होता। त्या धुळीमुळं आमचं भरपूर नुकसान झालं। आम्ही आंदोलन याच्यावर उपाय म्हणून आंदोलन हा एक उपाय काढला। त्यानंतर आम्ही आपले रविभाऊ जाधव, प्रहारचे आर्णी तालुका अध्यक्ष यांना पण एक पत्र दिलं होतं, तहसीलदार साहेबांना एक पत्र दिलं होतं आणि आपले कलेक्टर साहेब यांना पण एक पत्र दिलं होतं। त्यांच्या आणि रविभाऊ इथे आम्हाला सतत त्यांच्या पाठपुराव्यामुळं, त्यांच्या भेटीमुळं आज आम्हाला आमच्या नुकसानीची भरपाई मिळालेली आहे। सर्व शेतकरी समाधानी आहे। आज आम्हाला जे पण मदत मिळाली आहे, आमच्या पदरात जे पण आलेलं आहे, फक्त रविभाऊमुळं आलेलं आहे आम्हाला। धन्यवाद। महत्त्वाचा एक विषय असा की माननीय रविभाऊ जाधव आमचे शेतकरी नेते बच्चूभाऊ कडू यांच्या पावलावर पाऊल टाकून हे जे उपक्रम या परिसरामध्ये एक शेतकऱ्याची दयनीय अवस्था काय आहे याची जाण घेऊन त्यांनी अतोनात आम्हाला प्रयत्न करून हे जे काय आम्हाला गोरगरिबांना जे आमच्या शेतमालाची झालेली नासाडी नुकसान या लोकांनी केली होती ते त्यांनी आम्हाला आज प्राप्त करून दिली। आणि याबद्दल आम्ही सर्व या परिसरातील शेतकरी त्यांचे एक मनपूर्वक स्वागत करतो आणि अभिनंदन करतो। एवढं बोलून मी माझे 2 शब्द सांगितले। या ठिकाणी मी 2 शब्द सांगू इच्छितो।